सिडको गामणे मळा येथील जॉगिंग ट्रॅकवर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि इतर नागरिक मोठ्या संख्येनं जॉगिंगसाठी येत असतात। या मैदानावर दररोज क्रिकेटचे सामने सुरू असतात। मात्र यावेळी अनेकदा जॉगिंग करणाऱ्या नागरिकांना बॉल लागून दुखापती होण्याची शक्यता असते। यापूर्वी अनेकदा अशाच घटना घडलेल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर जॉगर्सला दुखापती होणार नाहीत यासाठी महापालिका प्रशासनाने ट्रॅकला संरक्षक जाळी बसवावी अशी मागणी खेळाडूंकडून करण्यात येत आहे। मात्र महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले होते। अखेर या ठिकाणच्या खेळाडूंनी स्वतः 50,000 रुपयांची वर्गणी काढून संपूर्ण ट्रॅकला संरक्षक जाळी बसवली। त्यामुळे आता या ठिकाणी जॉगिंगला येणाऱ्या नागरिकांना सुरक्षितता जाणवेल। गामणे मैदानावर महानगरपालिकेला वारंवार लेखी अथवा तोंडी तक्रार दिल्या होत्या। प्रसिद्ध माध्यमांच्या माध्यमातून सदर गोष्ट निदर्शनास आणून दिली होती, परंतु महापालिकेकडून कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही। शेवटी क्रिकेट प्रेमींनी वैतागून स्वखर्चाने ही संरक्षक जाळी बसवून घेतली। गामणे ग्राउंडवरती सकाळी आणि संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवरती कमीत कमी 800 ते 900 मुले ग्राउंड मारत असतात। त्यात ज्येष्ठ नागरिक असतात, लहान मुलं असतात आणि इथं जे क्रिकेट खेळतो आम्ही ते क्रिकेटचे बॉल लागण्याचे प्रमाण किंवा त्यांना इंजुरी होण्याचे प्रमाण पण जास्त झालेले होते। त्याकरता आम्ही कॉर्पोरेशनला, नगरपालिकेला वारंवार पत्रव्यवहार केला, तोंडी पण त्यांना सूचना दिल्या की इथं जाळी लावण्यात यावी, त्याच्यामुळे त्यांना दुखापत होणार नाही जॉगिंग करणाऱ्यांना आणि बॉल लागणार नाही। परंतु आम्ही वारंवार त्यांचा पाठपुरावा घेऊनसुद्धा जाळी लावण्याचं काम झालेलं नाही। त्यामुळे आम्ही सर्व क्रिकेट प्रेमींनी, जे सकाळी आम्ही क्रिकेट खेळतो, 8-9 टीम आहेत तिथे ग्राउंडवरती खेळणारे, कमीत कमी 200 मुलं आहेत, त्या सर्वांनी कॉन्ट्री काढून जाळी मागवून ती जाळी बसवून घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची आज अंमलबजावणी झालेली आहे। त्या पद्धतीने आज आम्ही इथं गामणे ग्राउंडवरती जाळी लावण्यात आलेली आहे। आणि यासाठी ग्राउंडवर दररोज क्रिकेट खेळणाऱ्या पांडवलेनी वॉरियर्स, रायझिंग स्टार्स, सुज्योत पॉवर हिटर्स, RD ब्लास्टर, नाशिक लायन्स, NSCG संघातील खेळाडूंनी स्वतः पैसे काढून जाळी बसवून घेतली। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।